नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ प्रिया चिटणीस राजे यांची कथा अव्यक्त. वाचन सौ श्रद्धा राणी पोवार. आज केस विंचरताना तिने आरशात स्वतःला जरा निरखून पाहिलं. काळ्या भोर केसांमधून मध्येच एखादी चंदेरी रेष चमकत होती. डोळ्यांच्या कडांवर बारीक सुरकुत्यांनी हजेरी लावली होती. साहजिकच आहे, 50 उलटली की आपली. ती हलकेच हसली. येता जाता आरशात बघायची तिची सवय कधीच बंद झाली होती. घरची कामं उरकून निघावं लागत असल्यामुळे घाईघाईत कंगवा फिरून निघायला लागायचं. आरशासमोर घुटमळणं, उगीचच केस सारखे करण्याचे दिवस माहेर सुटल्यानंतर संपले होते. त्यावेळेसची कारणं वेगळी होती. आता फक्त इच्छाच नव्हे तर सवयही मोडली होती. कालच वयाच्या 52व्या वर्षी ती स्वेच्छानिवृत्त झाली होती. आता रजेचे अर्ज देणं नाही की तिच्या मंजुरीची खटपट नाही. आता परमनंट सुट्टी. तसं बघायला गेलं तर आता घरात तिच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नव्हता. मुलं मोठी झाली होती. नवरा कामाला परगावी होता. मुलांना 24 तास तिची गरज नव्हती आणि नवऱ्याचंही काहीच करावं लागत नव्हतं. आजही तिची पाखरं सकाळीच स्वतः आवरून बाहेर पडली होती. खरं तर घरात आता तिची कोणालाच गरज नव्हती. पण नवऱ्याचा निर्णय तिने मुकाट मान्य केला आणि आराम करायला घरी बसली. 2 मुलं, नवरा, सासू सासरे, चांगलं भरलं घर होतं तिचं. एकेकाळी घरची जबाबदारी, सणवार सगळं सांभाळून आणि सगळ्यांचं करून तिने नोकरी केली होती. म्हणूनच मेनोपॉजचा त्रास सुरू झाला आणि नवऱ्याने तिला नोकरी सोडायला लावली. रिकामं घर तिला खायला उठलं. मुलं बाहेर पडल्यावर तिने स्वतःची कामं उरकायला सुरुवात केली. कपाटात वरच्या शेल्फवर कोपऱ्यात गेलेला ट्रान्झिस्टर तिने बाहेर काढला. मुलांच्या म्युझिक सिस्टममुळे त्या बिचाऱ्याला वाली नव्हता. इतके दिवस गप्प राहिलेला ट्रान्झिस्टर सुरुवातीला खरखरला. तिने बटणं फिरवली. तिच्या लहानपणी भाईयो और बहनो म्हणणाऱ्या अमीन सयानीची जागा कोणत्या तरी आरजेने घेतली होती. गाणी कमी आणि त्याची बडबडच जास्त चालू होती. तिने परत बटणं फिरवली. इथे मराठी गाणी सुरू होती. ट्रान्झिस्टर बाजूला ठेवून तिने कंगवा हातात घेतला आणि सुरू असलेलं गाणं संपलं. संपलेली धून निरर्थकपणे तोंडात चघळत ती केस विंचरायला लागली आणि अचानक एक सुंदर आवाज कानावर पडला. थिजल्यासारखी ती स्तब्ध झाली. ती सध्या काय करते? चित्रपट बघतानाच तो विषय तिच्या काळजाला भिडला होता. मनात उठलेली कळ तिने तिथल्या तिथे दाबली होती. चित्रपट बघताना तिला ते गाणं खूप आवडलं होतं, पण गाण्याची लय, संगीत, आवाज ह्या सर्वांपेक्षा आज त्यातले शब्द तिच्या हृदयाला भिडले. रिकामी घरात ते गाणं पसरलं आणि आरशात बघता बघता ती तंद्री लावून बसली. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. 34 वर्षांपूर्वीची आरशात स्वतःला निरखून बघणारी ती स्वप्नील डोळ्यांनी कोणासाठी तरी तयार होत होती. तिच्या दादाचा मित्र, नेहमी घरी येणं जाणं असणार. त्याची नजर आपल्या आजूबाजूला घुटमळते याची जाणीव झाल्यानंतर पुढे जाताना लाजणारी ती नकळत त्याच्या येण्याची वाट बघू लागली होती. त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास हातात आणून देताना स्वतःच्या हाताचं थरथरणं आणि हृदयाच्या वाढलेल्या ठोक्यांना सावरत मूकपणे नजरेने अभिव्यक्त होत होती. एरवी अनेक कारणं काढून घरी येणारा तो रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येणं टाळतो ह्याचा तिने स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावला होता आणि त्यातच ती आनंदी होत होती. नवीन शिकलेले पदार्थ अंदाज न येण्याच्या नावाखाली ती जास्त बनवत होती. त्याने खाल्ले आणि कौतुक केलं की लाल झालेला चेहरा लपवत होती. तिच्या दादाच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या आईबाबांना आणि घराला सावरणारा तो त्यांच्या घरातलाच एक झाला होता. लाडक्या दादाच्या निधनामुळे
ती पूर्णतः उन्मळून पडली होती. तिच्या डोक्यावरून हलकेच फिरवलेला त्याचा आश्वासक हात आणि आई वडिलांच्या डोळ्यातली चिंता बघून तिने स्वतःला सावरलं. आई बाबा त्याला आपलं मानतात हे कळल्यानंतर त्यांच्या डोळ्यांच्या भाषेने कित्येक संवाद साधले होते. कॉलेजची वर्ष फुलपाखरासारखी रंगीबिरंगी होऊन उडून गेली. तिचा लाजरेपणा तो मनस्वीपणे जपत होता. तिच्या प्रत्येक गरजेला तो कायम सोबत होता. तिच्या मनाविरुद्ध त्याने कधीच पुढाकार घेतला नाही. त्याच्या नोकरीची बातमी ऐकताच आईने दिलेला पिढा तिच्या घशात अडकला. ठसकत ठसकत पाणी पिताना तिच्या पाठीवरून हात फिरवत आई भरल्या गळ्याने म्हणाली, आज दादा असता तर तोही कुठेतरी नोकरीला लागला असता. तोही कदाचित बाहेर गेला असता. बाहेर? होय, अरु नोकरीनिमित्त बाहेर चालला आहे. नव्याने दाटून आलेले अश्रू लपवत ती आपल्या खोलीत पळाली. बाबांचा निरोप घेतेवेळी त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या तिला नजरेनेच पुन्हा येण्याबद्दलचा संकेत पोहोचवून तो निघाला तेव्हा तिच्या डोळ्यातल्या मेघांनी त्याची फक्त पाठमोरी आकृती बघितली. त्याच्याशिवाय राहताना दिवस उलटून गेले. 2-3दा त्याचं येणं झालं, पण हळूहळू कामाच्या व्यापात तो अडकत गेला. भेटल्यानंतर अव्यक्त संवाद संपले नाहीत. ह्याच आधारावर ती दिवस काढत होती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचा निकाल लागला तेव्हा मात्र तो खास तिच्यासाठी आला होता. निकाल घेतल्यावर तिला कॉफी पिण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. प्रथमच त्याच्यासमोर बसून कॉफी घेताना तिला खूप लाज वाटत होती. सारं रेस्टॉरंट आपल्याकडेच बघतंय अशा भावनेने कॉफीच्या कपकडे लावलेली नजर तिने वर उचललीच नाही. अगं, तू पास झाली आहेस, फेल नाही. एवढं घाबरून जायला नकोय, तो मिश्किलपणे बोलला तेव्हा एकदाच तिने त्याच्या नजरेला नजर दिली आणि स्मित हास्य केलं. तुला एक विचारू? त्याच्या प्रश्नाने तिच्या पोटात गोळा आला. एक शिरशिरी उठली आणि अंगभर पसरली. तिची थरथर बघूनच त्याला त्याच्या अव्यक्त प्रश्नाचं उत्तर मिळालं. ठीक आहे, मी बाबांशी बोलतो, तो समाधानाने हसून म्हणाला. काहीच न बोलता तिच्या मनाने मोर पिसारा फुलवला. मुलाच्या अकाली मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून एकुलत्या एक लेकीच्या सुखासाठी तिच्या आईबाबांनी स्थळं बघायची तयारी सुरू केली. हे कळताच तिचा जीव वरखाली होऊ लागला. आई वडिलांशी स्वतः बोलण्या इतकं धाडस तिच्यात नव्हतं. त्यावेळेस भावाची उणीव तिला प्रकर्षाने जाणवली. कसंही करून तिला आईबाबांकडून थोडा वेळ हवा होता. भिडस्त स्वभाव आणि आईबाबांच्या डोळ्यात दिसणारी काळजी आडवी आली. तिने हिय्या करून त्याचा पत्ता मिळवला आणि 2 ओळीत त्याला येण्याविषयी विनवलं. पुढच्या आठवड्यात नाना कारणं काढून ती त्याच्या घरी चक्रा मारत होती. आमच्या अरुला कंपनीने भारताबाहेर पाठवलंय, अभिमानाने सांगणाऱ्या त्याच्या आईचं वाक्य ऐकून वज्राघात झाल्यासारखी ती जागीच खिळून उभी राहिली. पहिलंच स्थळ. ना तिच्यात काही नाकारण्यासारखं होतं, ना तिच्या नवऱ्यात. फोटोमधल्या तिच्या टपोऱ्या आणि लाजऱ्या डोळ्यांवर तो फिदा झाला होता. गुणारूपाने तोही काकणभर सरसच होता. मनातला आक्रोश मनातच दाबून ठेवत 2 महिन्यात ती बोहल्यावर चढली. प्रेमळ सासर, नवऱ्याचं प्रेम, संसारातल्या छोट्या छोट्या कुरबुरी आणि 2 बाळांना वाढवताना मनाच्या एका कोपऱ्यात तिने त्याला बंदिस्त करून ठेवलं होतं. आज इतक्या वर्षांनी हे गाणं ऐकून तो आक्रमकपणे बाहेर आला. हातातला कंगवा फेकून ती बेडवर पडली. कुठे असेल तो? मुलांनी फेसबुक वापरायला शिकवलं होतं. तिने मोबाईल उचलला आणि फेसबुकवर त्याला शोधायला लागली. त्याचं जन्म ठिकाण आणि शिक्षणावरून तो पटकन सापडला. आजवर तिच्या मनात त्याला शोधण्याचे विचार कधीच आले नव्हते, पण त्या गाण्याने तिला भरीस पाडलं. 34 वर्षांपूर्वीचा तो आणि आजचा तो फार काही फरक पडला नव्हता त्याच्यामध्ये. त्याला बघताना डोळ्यांच्या कोपऱ्यातून अश्रू ओघळले आणि बेडवर कोसळून ती हमसाहमशी रडू लागली. इतक्या वर्षांचा आवेग
तिला काही केल्या आवरता येत नव्हता. गाणं संपलं आणि रूममध्ये शांतता पसरली. रेडिओवरची बडबड चालू असूनही तिच्यासाठी ती भयान शांतता होती. खटकन तिने ट्रान्झिस्टर बंद केला. इतक्या वर्षाचा आवेग तिला आवरता येईना. ह्या क्षणी तिला तिचा नवरा, मुलं, संसार काही आठवत नव्हतं. एका मनाने तिला विवेकाची आठवण करून दिली. थांब रे, थोडं मला रडून घेऊ दे. तरुण वयातल्या माझ्या मनावरती त्याचं राज्य होतं. त्या हक्काने आज मला रडून घेऊ दे. त्या हक्काशी केलेली प्रतारणा इतक्या वर्षांनी आज मी धुवून टाकते. अगदी शेवटचंच. तिच्या नकळत जागं झालेलं तिचं तरुण मन विवेक, अविवेक या सगळ्याच्या पलीकडे गेलं होतं. इतकी वर्ष नकळत का होईना तिच्या मनाने ते प्रेम जपून ठेवलं होतं आणि ते तसंच राहणार होतं. तिच्या नवऱ्यानेही तिच्यावर जीव ओतून प्रेम केलं होतं. कुठेतरी आपण त्याच्या प्रेमाशी प्रतारणा करत आहोत हे समजूनही ते प्रेम राहणार होतं. पहिलं प्रेम हे असंच असतं बहुतेक. म्हणतात ना, बाईच्या मनात काय असतं हे खुद्द ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. त्यामुळे ते मनात असलं तरी ओठावर कधीच येणार नव्हतं. अगदी तो स्वतः समोर आला असता तरी. ह्या जन्मी ती नवऱ्याशी बांधली गेली होती आणि ते बंधन तिने 7 जन्मासाठी स्वीकारलं होतं. अचानक मोबाईल वाजला. दचकून डोळे पुसत तिने बघितलं. तिच्या नवऱ्याचा फोन होता. एकटी असशील म्हणून फोन केला. कंटाळलीस का? आणि हे काय, तुझा आवाज असा जड का झालाय? त्याचा प्रेमळ स्वर ऐकून तिला पुन्हा उमाळा फुटला. आता मात्र तो घाबरला. तुला काही होतंय का? खरं खरं सांग. एकतर मोकळेपणाने बोलत नाहीस, सगळं मनात साठवून ठेवतेस. जे काही असेल ते बोल. मला माहिती आहे तुला आता घर खायला उठत असेल. डोंट वरी, पुढच्या महिन्यात मी परत मुंबईला येतोय. मग तुला एकटं वाटणार नाही. तिने डोळे पुसले आणि आवाजात हसू आणत म्हणाली, लवकर या, मी वाट बघते. काय मग मंडळी, आवडली का आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल ID वर लिहून पाठवा. आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर त्या मी नक्की सादर करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.